ब्रेकिंग न्यूज समोर येते ती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झालेली आहे। शिंदेच्या शिवसेनेकडून ही यादी जाहीर करण्यात आली आहे आणि या यादीमध्ये एक महत्त्वाचं नाव समोर येते। कुडाळमधून अंधेरी पूर्वमधून मुर्शी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर दुसरीकडे शिंदेच्या शिवसेनेची ही जी यादी आहे त्याच्यामध्ये चेंबूरमधून तुकाराम कातेंना उमेदवारी दिल्याचं कळत आहे आणि त्याचबरोबर रिसोडमधून भावना गवळी यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती सुद्धा समोर येते। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, शिंदेच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर झाली आणि या यादीमधून भावना गवळी ज्या विधान परिषदेचे आमदार आहेत, मात्र त्यांना निवडणुकीला सामोरं जायचं होतं, लोकांकडून निवडून यायचं होतं आणि आता त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरवण्यात आलं आहे। भावना गवळी ज्या खासदार सुद्धा राहिल्या आहेत, पण या लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांचा पत्ता कट झालेला होता आणि त्याच्यानंतर त्यांची समजूत काढण्यासाठी, पुनर्वसन करण्यासाठी त्यांना उमेदवारी तर त्यांना विधान परिषदेवर पाठवण्यात आलं होतं, मात्र त्यांचं समाधान झालं नव्हतं आणि त्यांना निवडणूक लढवायची होती। त्यानुसार आता त्यांना उमेदवारी दिल्याची माहिती समोर येते। शिंदेच्या शिवसेनेची ही यादी आता जाहीर झालेली आहे, त्यामुळे सगळं काही ठरलंय का महायुतीचा असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर पहिली यादी काही दिवसांपूर्वी जाहीर झाली होती शिंदेच्या शिवसेनेची आणि आता ही दुसरी यादी जाहीर झाली आहे, याच्यामध्ये भावना गवळी यांचं नाव समोर येतं आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी चेतन नावरे हे आपल्यासोबत फोन लाईनवर जोडले गेले आहेत। चेतन, काय सांगाल, शिंदेच्या शिवसेनेची ही यादी समोर आली आहे, दुसरी यादी, याच्यामध्ये किती नावांची घोषणा झाली आहे, कोणाकोणाला उमेदवारी दिली? निश्चितच परात तब्बल 20 लोकांची ही यादी आहे आणि या 20 लोकांच्या यादीमध्ये जर पाहायला गेलं तर माजी आजी खासदार, विधान परिषदेचे आमदार आणि भाजपमधून आलेल्या उमेदवारांच्या नावांचा समावेश आहे। महत्वाची बाब म्हणजे भावना गवळी आणि आमशा पाडवी हे सध्या विधान परिषदेवर शिवसेनेकडून आमदार आहेत आणि त्यांना आता विधानसभेच्या रिंगणात उतरवलेलं आहे। इतकंच नाही तर संजय निरुपम आणि एकंदरीत मिलिंद देवरा हे दोन आजी माजी खासदार आहेत जे आता विधानसभेच्या रिंगणात उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तिसरीकडे मुर्शी पटेल आणि निलेश राणे ही दोन भाजपमधून आलेले उमेदवार आता शिवसेनेच्या तिकिटावरती अंधेरी पूर्व आणि कुडाळ मालवण मधून लढताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि राजेंद्र गावित हे तिसरं नाव आहे ज्यांना शिवसेनेच्या तिकिटावरती विधानसभेमध्ये संधी मिळालेली आहे। त्यामुळे एकूणच आता 20 नावांची घोषणा शिवसेने केलेली आहे। त्यामुळे पहिले 45 आणि आताचे 20 अशा 65 उमेदवारांना आतापर्यंत शिवसेनेकडून तिकिटांची घोषणा झालेली आहे। निश्चितच चेतन, पण एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे आयात केलेले जे नेते आहेत भाजपचे त्यांची संख्या याच्यामध्ये आपल्याला जास्त दिसतेय, पण भावना गवळी असतील किंवा जे सध्या आमदार आहेत विधान परिषदेवर, त्यांना विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये कसं काय उतरवलं गेलं, हा सवाल उपस्थित होतो। निश्चितच विधान परिषदेची जागा आहे या इतर आणि अतिरिक्त नेत्यांना देण्याची जबाबदारी आहे ती शिवसेनेने घेतलेली आहे आणि म्हणूनच तुर्तास ज्या लोकसभेमध्ये तिकीट कापलेले असतील किंवा या आधीच्या विधानसभेमध्ये पराभूत झालेल्या बड्या नेत्यांचं कुठेतरी पुनर्वसन करण्यासाठी अशा प्रकारे विधान परिषद आणि राज्यसभेवर या नेत्यांना घेण्यात आलेलं होतं। मात्र आता थेट विधानसभेच्या रिंगणात त्यांना उतरवून इतर जे नेते आहेत, बडे नेते आहेत, ज्यांचं पुनर्वसन करायचं आहे, त्यांना या नेत्यांच्या जागी संधी देता येईल का असा विचार शिवसेनेच्या गोट्यात झालेला होता आणि म्हणूनच आपण पाहू शकतो मिलिंद देवरा असतील, आमशा पाडवी असतील, भावना गवळी असतील, असे बडे नेते आहेत जे विधान परिषद आणि राज्यसभेवरती गेलेले होते, त्यांना आता विधानसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलेले आहे। अर्थातच ते निवडून आल्यावर त्यांच्या जागी जे इतर उर्वरित नेते आहेत, बडे नेते आहेत, त्यांचं पुनर्वसन करता येणार आहेत आणि वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये शिवसेनेची ताकद उभी करता येईल असा विचार कुठेतरी एकनाथ शिंदेने या यादीत केल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता किती नेते विधान परिषदेतून या लाल बिल्ल्यापासून हिरव्या बिल्ल्यापर्यंतची मजल मारतायत आणि किती नेते राज्यसभेवरतून थेट विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे येत्या महिन्याभरामध्ये स्पष्ट होईल। म्हणून तुर्तास तरी या बड्या चेहऱ्यांना विधानसभेच्या रिंगणात एकनाथ शिंदेने उतरवलेलं आहे। आणखी एक महत्वाची गोष्ट, भाजपच्या जे सक्षम उमेदवार होते, जे निवडून येण्याची शक्यता वर्तवली जात होती, या नेत्यांनाही शिवसेनेने आपल्याकडे खेचून आणलेलं आहे। अर्थात या जागासाठी भाजपने बराच वेळ चर्चा केली, अगदी अमित शहापर्यंत चर्चेची वेळ गेली, मात्र शिवसेनेने या जागांवर ठाम राहिली आणि एकनाथ शिंदेनी या जागा मिळवण्यात यश मिळवलेलं आहे आणि म्हणूनच कुठेतरी भाजपच्या या बड्या नेत्यांना म्हणजे निलेश राणे असतील किंवा मुर्शी पटेल असतील यांना भाजपला रामराम करत शिवसेनेत प्रवेश करावा लागला आणि आता शिवसेनेच्या धनुष्यबाणवरती ते आपल्याला विधानसभेच्या रिंगणात पाहायला मिळतील। निश्चितच चेतन, म्हणजे याचाच अर्थ असं म्हणता येईल की त्यांनी 10 मध्ये ते जिंकलेले आहेत, कारण मोठ्या प्रमाणामध्ये जरी
भाजपच्या नेत्यांना आयात करावं लागलं तरी देखील चालेल, जे मित्रपक्षांचे नेते आले तरी चालेल, मात्र जागा जास्तीत जास्त आपल्याकडे आल्या पाहिजे असा कुठेतरी शिंदेचा प्रयत्न आपल्याला दिसतोय. याविषयी मी तुमच्याकडे येणार आहे. दरम्यान ही यादी जी आहे ती आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवूयात. शिवसेनेची ही दुसरी यादी जाहीर झाली आहे. त्याच्यामध्ये 20 नावांची घोषणा करण्यात आली आहे, 20 उमेदवारांची. आणि हे उमेदवार याच्यामध्ये जे सध्याचे खासदार आहेत किंवा आमदार आहेत विधान परिषदेवर आणि राज्यसभेवर, त्यांना सुद्धा विधानसभेसाठी संधी दिल्याचं दिसतंय. याच्यामध्ये आमच्या पाडवी अक्कलकुवामधून यांना उमेदवारी दिली आहे, तर बाळापूरमधून बळीराम शिरस्कर यांना उमेदवारी दिली आहे, रिसोडमधून भावना गवळी आहे, तर हदगावमधून बाबूराव कोहळीकर, नांदेड दक्षिणमधून आनंद तिळके पाटील, भिवंडी पूर्वमधून संतोष शेट्टी, तर भिवंडी ग्रामीणमधून शांताराम मोरे, बोईसरमधून विलास तरे आणि पालघरमधून राजेंद्र गावित यांना संधी दिलेली आहे, तर परभणीमधून आनंद भरोसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हे उमेदवार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे, ज्यांची नावं आता कुठे घोषित झालेली आहे. दुसरी ही यादी शिंदेच्या शिवसेनेची घोषित झालेली आहे. त्याच्यामध्ये 20 नावांचा समावेश आहे. मुख्य म्हणजे याच्यामध्ये भावना गवळी ज्या खासदार राहिलेल्या आहेत लोकसभेच्या, मात्र त्याच्यानंतर त्यांचा पत्ता कट झालेला होता लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2024च्या, पण त्यांना विधान परिषदेवर त्यांचं पुनर्वसन करण्यात आलं. तरी देखील त्यांना आता विधानसभेची काही महिने झाले आहेत, त्या विधान परिषदेवर गेल्या तरी सुद्धा त्यांना विधानसभेमध्ये उतरवण्यात आलं आहे. याशिवाय जे त्याच्यामध्ये एक नाव आहे मिलिंद देवरा यांचं, बरळीमधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. तर ते विद्यमान खासदार आहेत राज्यसभेचे, मात्र त्यांना विधानसभेच्या रिंगणात उतरवल्याचं दिसतंय. पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडे. चेतन, जसं मी सांगत होते की या ठिकाणी आपण बघितलं आयात करावे लागले आपल्या मित्रपक्षातले उमेदवार तरी चालतील, पण जास्तीत जास्त जागा आपल्याकडे आले पाहिजे असा कुठेतरी अट्टहास शिंदेंचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि जसं तुम्ही सांगितलं की 60 पेक्षा जास्त जागा सध्या तरी उमेदवार जाहीर झाले आहेत शिंदेच्या शिवसेनेचे, आणि आज संध्याकाळपर्यंत सुद्धा शिंदे फडणवीस यांच्यामध्ये चर्चा सुरू होती. तर एकूणच शिंदेच्या शिवसेनेला किती जागा मिळालेल्या आहेत महायुतीमध्ये, हा आकडा कळू शकलाय का? निश्चितच तुर्तास तरी 65 जागा मिळवण्यामध्ये शिंदेना यश आलेलं आहे. याशिवाय आणखी एक यादी शिवसेनेकडून जाहीर केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळते. सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे शिंदेने आपलं दिल्ली दरबारी असलेलं वजन किती आहे हे या यादीमधून सिद्ध केल्याचं पाहायला मिळतंय. कारण कृष्णराज महाडिक जे धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत, ते कोल्हापूरमधून प्रयत्न करत होते. भाजपमधून शिवसेनेत प्रवेशाची त्यांनी तयारी दाखवलेली होती. मात्र शिंदेंनी या ठिकाणी राजेश क्षीरसागर यांना म्हणजे एक निष्ठावंत शिवसैनिकाला कुठेतरी पुन्हा एकदा तिकीट दिलेलं आहे. दुसरं एक महत्वाचं नाव आहे म्हणजे पुरंदरमध्ये जर आपण पाहिलं असेल, एकंदरीत पुरंदरमधून याआधी विजयबापू शिवतारे हे सातत्याने कुठेतरी राष्ट्रवादी सोबत झगडा करून शिवसेनेमध्ये राहिलेले होते. त्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी संधी दिल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे जे निष्ठावंत आणि जुने शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्यावरती विश्वास ठेवून उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिवसेनेत आलेले होते, त्यांना या ठिकाणी संधी देण्यास कुठेही कचराही केलेली नाहीये शिंदेने. किंबहुना त्या ठिकाणी भाजप किंवा इतर पक्षातून बडे नेते येण्यास शिवसेनेत तयार होते, मात्र त्यांना नकार देत निवडून येण्याचा निकष लावत या दिग्गजांना आणि जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यासही शिंदे विसरलेले नाहीयेत. दुसरीकडे अंधेरी पूर्व सारख्या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांच्याकडे चांगला उमेदवार नव्हता, मुर्जी पटेल हा निवडून येणारा उमेदवार होता. कुडाळ मालवणमध्ये वैभव नाईकांविरोधात निलेश राणेंनी लोकसभेमध्ये नारायण राणे यांना लीड मिळवून दिलेलं होतं. त्यामुळे अशा ठिकाणी जे भाजपकडे विजयी चेहरे होते त्या जागाही शिंदेंनी स्वतःकडे खेचून आणलेल्या आहेत. त्यामुळे आपण लोकशाहीने सर्वप्रथमची बातमी केलेली होती की तहास जे भाजप जिंकलेलं दिसतंय, मात्र व्यवहार ठरलेला आहे आणि या व्यवहारामध्ये शिंदे भाजपपेक्षा अधिक उजवे ठरलेले आहेत. कारण हे उमेदवार जर या निवडणुकीमध्ये जिंकून आले तर ते धनुष्यबाण या चिन्हावर निवडून येणार आहेत आणि ते त्यावरती जिंकणार आहेत. त्यामुळे शिवसेनेमधील जी आमदारांची संख्या आहे ती मोठ्या प्रमाणात दिसणार आहे. चेतन थोडंसं थांबवते मी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.